प्रश्न 1. स्टोमाटा म्हणजे काय? उत्तर. पानांच्या पृष्ठभागावर असलेली सूक्ष्म छिद्रे म्हणजे स्टोमाटा. यामुळे वायूंची देवाणघेवाण व बाष्पोत्सर्जन होते. प्रश्न 2. नेफ्रॉन म्हणजे काय? उत्तर. मूत्रपिंडाची कार्यात्मक एकक म्हणजे नेफ्रॉन. 2 गुणांचे प्रश्न. प्रश्न. प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक अटी कोणत्या? उत्तर. सूर्यप्रकाश, क्लोरोफिल, कार्बन डायऑक्साइड आणि पाणी. 4 गुणांचे प्रश्न. चित्र काढा व भागांना नावे द्या. प्रश्न. उघडे व बंद स्टोमाटा यांचे लेबल सहित चित्र काढा. भागांची नावे. रक्षक पेशी, स्टोमाटल छिद्र, क्लोरोप्लास्ट, पेशी भित्ती. प्रश्न. नेफ्रॉनची रचना काढा. भाग. बोमन कॅप्सूल, ग्लोमेरुल्स, प्रोक्झिमल नलिका, हेनलेचा लूप, डिस्टल नलिका, संकलन नलिका. फरक लिहा. कोणतेही 2 मुद्दे. प्रश्न. विलाय व अल्व्हिओली यातील फरक लिहा. विलाय लहान आतड्यात आढळतात. अन्न शोषण करतात. अल्व्हिओली फुफ्फुसात आढळतात. वायूंची देवाणघेवाण करतात. प्रश्न. ऑक्सिजनयुक्त व ऑक्सिजनरहित श्वसनातील फरक. ऑक्सिजनयुक्त. ऑक्सिजन आवश्यक. जास्त ऊर्जा मिळते. ऑक्सिजनरहित. ऑक्सिजन आवश्यक नाही. कमी ऊर्जा मिळते. प्रश्न. रक्त व लिम्फमधील फरक. रक्त लाल रक्तपेशी असतात. ऑक्सिजन वाहतूक. लिम्फ लाल पेशी नसतात. प्रतिकारशक्ती वाढवते. प्रश्न. झायलम व फ्लोएम मधील फरक. झायलम पाणी वाहून नेते. वरच्या दिशेने वहन. फ्लोएम अन्न वाहून नेते. दोन्ही दिशेने वहन. प्रश्न. धमनी व शिरामधील फरक. धमनी हृदयापासून रक्त नेते. जाड भिंती. शिरा हृदयाकडे रक्त आणते. पातळ भिंती. 1. प्रकाश संश्लेषणातील घडणाऱ्या घटना. इव्हेंट्स ऑफ फोटोसिंथेसिस. उत्तर. प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने अन्न तयार करण्यासाठी करतात. प्रमुख टप्पे. 1. प्रकाश शोषण. क्लोरोफिल सूर्यप्रकाश शोषून ऊर्जा मिळवतो. 2. पाण्याचे विघटन. फोटोलायसिस पाण्याचे अणू तुटून हायड्रोजन व ऑक्सिजन तयार होतो. 3. कार्बन डायऑक्साइडचे अपचन. हायड्रोजन व कार्बन डायऑक्साइडपासून ग्लुकोज तयार होते. 4. ऑक्सिजन उत्सर्जन. ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. 2. स्टोमाटाची कार्ये. फंक्शन्स ऑफ स्टोमाटा. उत्तर. स्टोमाटा ही पानावरील सूक्ष्म छिद्रे आहेत. कार्ये. कार्बन डायऑक्साइड ग्रहण करणे. ऑक्सिजन बाहेर सोडणे. बाष्पोत्सर्जन करणे. वनस्पतीचे तापमान नियंत्रित करणे. पाण्याचा समतोल राखणे. 3. नेफ्रॉनची रचना व कार्य. उत्तर. रचना. नेफ्रॉन हे मूत्रपिंडाचे कार्यात्मक एकक आहे. त्याचे भाग. बोमन कॅप्सूल, ग्लोमेरुल्स, प्रोक्झिमल नलिका, हेनलेचा लूप, डिस्टल नलिका, संकलन नलिका. कार्य. रक्ताचे गाळण करणे. अपायकारक पदार्थ वेगळे करणे. मूत्र तयार करणे. पाणी व क्षारांचे संतुलन राखणे. 4. दुहेरी रक्ताभिसरण व त्याचे महत्त्व. उत्तर. एका पूर्ण फेरीत रक्त 2 वेळा हृदयातून जाते. त्याला दुहेरी रक्ताभिसरण म्हणतात. प्रवाह. हृदय, फुफ्फुसे. हृदय, शरीर. महत्त्व. शुद्ध व अशुद्ध रक्त वेगळे राहते. शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो. ऊर्जा निर्मिती जलद होते. कार्यक्षमता वाढते. 5. लिम्फची निर्मिती व संघटन. उत्तर. निर्मिती. रक्तातील प्लाझ्मा केशिकांतून बाहेर येऊन लिम्फ तयार होते. संघटन. पाणी. पांढऱ्या रक्तपेशी. प्रथिने. फॅटी ॲसिड. क्षार. कार्य. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. चरबीचे वहन करते. 6. वनस्पतींमधील उत्सर्जन. उत्तर. वनस्पती अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया म्हणजे उत्सर्जन. उत्सर्जित पदार्थ. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, पाणी, राळ, गम, टॅनिन. मार्ग. स्टोमाटा लेंटिसेल. पाने गळणे. 7. फ्लोएमचे कार्य. ट्रान्सलोकेशन. उत्तर. फ्लोएम वनस्पतीत तयार झालेले अन्न सर्व भागात पोहोचवते. वैशिष्ट्ये. अन्नाची वाहतूक करते.
वर व खाली दोन्ही दिशेने वहन. सुक्रोज अमिनो आम्ल वाहून नेते, वाढीस मदत करते. प्रश्न 8 पायरुवेटचे अपघटन. प्रश्न: पायरुवेटचे अपघटन खालील ठिकाणी कसे होते ते स्पष्ट करा. ए. माइटोकॉन्ड्रिया. बी. स्नायू पेशी. सी. यीस्ट पेशी. उत्तर: बे. माइटोकॉन्ड्रिया. ऑक्सिजन उपस्थितीत येथे ऑक्सिजनयुक्त श्वसन होते. पायरुवेटचे पूर्ण अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड, पाणी व मोठ्या प्रमाणात ऊर्जा एटीपी तयार होते. यालाच क्रेब्स चक्र म्हणतात. बी. स्नायू पेशी. ऑक्सिजन अभावात येथे ऑक्सिजनरहित श्वसन होते. पायरुवेटचे लॅक्टिक आम्लात रूपांतर होते. ऊर्जा कमी प्रमाणात मिळते. यामुळे स्नायूंमध्ये कळा येतात. सी. यीस्ट पेशी. किण्वन प्रक्रिया येथे अल्कोहोलिक फर्मेंटेशन होते. पायरुवेटचे रूपांतर इथेनॉल व कार्बन डायऑक्साईडमध्ये होते. प्रश्न 9 पाचक ग्रंथी, स्रव व त्यांची कार्ये. प्रश्न: खालील पाचक स्रव कोणत्या ग्रंथीतून स्रवतात व त्यांची कार्ये लिहा. अमायलेज, ट्रिप्सिन, पित्तरस, पेप्सिन. उत्तर: एन्झाईम स्रव. अमायलेज, पेप्सिन, ट्रिप्सिन, पित्तरस. स्रव करणारी ग्रंथी: लाळ ग्रंथी, जठर ग्रंथी, स्वादुपिंड, यकृत. कार्य: स्टार्चचे साखरेत रूपांतर, प्रथिनांचे पचन, प्रथिनांचे पुढील पचन, चरबीचे इमल्सिफिकेशन. प्रश्न 10 पचन प्रक्रिया. वे. जठरामधील पचन. बी. लहान आतड्यातील पचन स्पष्ट करा. उत्तर: ए. जठरामधील पचन. HCl आम्ल अन्न निर्जंतुक करते. पेप्सिन प्रथिनांचे तुकडे करते. अन्न अर्धद्रवरूप होते. बी. लहान आतड्यातील पचन. पित्तरस चरबीचे तुकडे करतो. ट्रिप्सिन, अमायलेज, लिपेज अन्नाचे पूर्ण पचन करतात. पोषक तत्वांचे शोषण होते. प्रश्न 11 बाष्पोत्सर्जनाचा वनस्पतीतील पाण्याच्या वरच्या गतीवर परिणाम. बाष्पोत्सर्जनामुळे पाणी वर कसे जाते ते स्पष्ट करा. उत्तर: पानांमधून पाणी बाष्परूपाने बाहेर पडते. त्यामुळे झायल्ममध्ये ताण, ट्रान्स्पिरेशन पूल निर्माण होतो. मुळांमधून पाणी वर खेचले जाते. यामुळे संपूर्ण वनस्पतीला पाणी मिळते. जलचर प्राण्यांचा श्वसन दर जास्त असतो. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन कमी असतो. त्यामुळे पुरेसा ऑक्सिजन मिळवण्यासाठी जलचर प्राण्यांना जास्त वेगाने श्वसन करावे लागते. हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढल्यास ऊर्जा वाढते. हिमोग्लोबिन ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचवते. अधिक ऑक्सिजन मिळाल्यामुळे पेशींमध्ये जास्त ऊर्जा तयार होते. 3. ऑक्सिजनची कमतरता झाल्यास स्नायूंना कळा येतात. ऑक्सिजन अभावात स्नायूंमध्ये लॅक्टिक आम्ल साचते. त्यामुळे वेदना व कळा येतात. 4. शाकाहारी प्राण्यांचे लहान आतडे लांब असते. वनस्पती अन्नात सेल्युलोज असतो जो पचायला कठीण असतो. त्यामुळे अन्नाचे पूर्ण पचन व शोषण होण्यासाठी लहान आतडे लांब असते. व्याख्या लिहा. डेफिनेशन्स. बाष्पोत्सर्जन: वनस्पतींच्या पानांतून पाणी बाष्परूपाने बाहेर जाणे. ट्रान्सलोकेशन: फ्लोएमद्वारे अन्नाची वाहतूक. लिम्फ: पांढऱ्या पेशी असलेला पारदर्शक द्रव. ऑस्मोटिक दाब: अर्धपारगम्य झिल्लीवर निर्माण होणारा दाब. उत्सर्जन: अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया.